नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण उटीमधल्याच जे टी फॅक्टरी आहे, टी फॅक्टरी जी आहे जिथं चहा वगैरे बनतो, तर त्या ठिकाणी आलेलो आहे. तर त्या टी फॅक्टरीचं तुम्हाला मी पूर्ण माहिती आणि पूर्ण जे डिटेल्स आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो. टी फॅक्टरी जी आहे त्या टी फॅक्टरीमध्ये आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्याला चॉकलेट फॅक्टरी बघायला भेटते. छोटीशीच अशी चॉकलेट फॅक्टरी आहे. तर याच्यावर आपल्याला इथं वेगवेगळे चॉकलेट वगैरे तयार करताना किंवा त्याच्या मशनी वगैरे आपल्याला बघायला भेटतात. हे अशा प्रकारे चॉकलेट वगैरे हे जे बघताय हे समोर चॉकलेट हे आहेत. तर हे आपल्याला खायचं असेल तर तिकीट काउंटरवरून आधीच 20 रुपयाचं तिकीट आहे. म्हणजे चॉकलेट मिळतं 20 रुपयाचं. तिथं 20 रुपयाचं एक चॉकलेटची म्हणजे बाईट भेटते. ते आपल्याला पुढं गेल्यानंतर दिसेलच व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे हे मशीन वगैरे आहे. चॉकलेटची फॅक्टरी अशी खूप मोठी नाही आहे, लहानच आहे. आणि टी फॅक्टरी जी आहे ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळे जो एवढाच एरिया जो आहे तो चॉकलेट फॅक्टरीचा आहे. चॉकलेट वगैरे बघतायच तुम्ही समोर व्हिडिओमध्ये. छोटीशी चॉकलेट फॅक्टरी बघून झाल्यानंतर पुढं आपण आता टी फॅक्टरीमध्ये आलेलो आहे. तर टी फॅक्टरीमध्ये सुरुवातीलाच जे चहाची जी पानं आहेत, चहाच्या मळ्यातून जे पानं वगैरे आहेत ते इथं वाळण्यासाठी टाकलेले आहेत. भारतामधील जो चहाचा जो इतिहास आहे तो या बोर्डवर लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे टी फॅक्टरीमध्ये असे बरेच बोर्ड आपल्याला बघायला भेटतील. यामध्ये चहा बनण्याची जी प्रोसेस आहे ती आता आपल्याला समोर बघायला भेटते. तर अशा प्रकारे इथं मशीन वगैरे आहेत, ड्रायर वगैरे हे आपण बघितलंच असेल. तर अशा प्रकारे इथं ड्रायर वगैरे आहेत, मशीन जे आहेत ते इथं चहा बनवण्याची जी प्रोसेस आहे ती चालू आहे. मशीन जे आहे ते आपल्याला इथं समोरच दिसतंय व्हिडिओमध्ये. इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे हे बाहेरच्या साईडनं आपल्याला बघायला मशीन वगैरे आहेत. उटीमधील या ठिकाणाचे नाव मित्रांनो निलगिरी असे आहे. आणि वर म्हणजे हे समुद्र सपाटीपासून जर बघितलं तर 1839 मीटर उंचीवर हे म्हणजे हे ठिकाण आहे. तर टोटल जे बघितलं तर 1 एकर जी जागा आहे या जागेमध्ये पसरलेलं हे टी फॅक्टरी आहे. टी फॅक्टरीमध्ये मित्रांनो इथं चहा वगैरे आपल्याला प्यायला भेटतोय. अशा प्रकारे चहा आपल्याला 1 कप चहा आपल्याला इथं देतात. आणखी पण पाहिजे असेल तर तो पण मिळतो. तर पुढं आल्यानंतर जे आता आपण प्रोसेस बघतोय इकडे साईडला, तर ही प्रोसेस जी आहे आपल्याला इथं पूर्णपणे चहाची जी पाने आहेत ते पाने जे शेतीतून तोडून आणल्यापासून आणि त्यापासून म्हणजे त्यापासून चहापत्ती बनवण्यापर्यंत जे जे काही प्रोसेस आहे ते पूर्णपणे आपल्याला इथं बघायला भेटतं. तुम्ही बघू शकताय समोर मशीन जे आहे ते ऑपरेटिंगमध्ये आहेत. एक लहान प्रकारच्या छोट्याशा म्युझियम आहे आणि म्युझियममधील पूर्ण मशीन आहे ते. आणि ज्यावेळेस इथं चहाची जी शेती सुरुवातीला होत होती, म्हणजे चहा वगैरे ज्यावेळेस सुरुवातीला इथं उटीमध्ये बनत होता, तर तेव्हापासूनचं जे आहे तर ते आपल्याला बघायला भेटतं इथं. आणि तेव्हापासूनच इथं जे जुन्या मशिनी वगैरे इथं अवेलेबल आहेत बघायला. आता हे फॅक्टरी एकदम लहान पद्धतीमध्ये आहे, लहान आहे पण तरीसुद्धा आपल्याला ती बघायला भेटते. आणि इकडं समोर बघू शकता पॅकेजिंग वगैरे केलेले इथं ठेवलेले आहेत. आणि ही समोर जे लास्ट फायनल पॅकेजिंगची मशीन आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण मशीन बघून झाल्यानंतर आपण पुढं आता जे सेल्स काउंटर आहे तिकडं निघालेलो आहे. चहाचं जे सेल्स काउंटर आहे हे तुम्ही बघत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे चहाचं जे इथं आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा आहे. इथं ग्रीन टी पण इथं आपल्याला भेटते. यांचा जो स्पेशल जो चहा आहे तो मसाला टी असं त्याचं नाव आहे. तर मसाला चहा जो आहे तो इथला स्पेशल आहे. तर इलायची वगैरे हे वेगवेगळे ब्रँडचे वेगवेगळे म्हणजे एकाच ब्रँडचे वेगवेगळे चहा इथं आपल्याला बघायला भेटतात. चहाचं जे सेल्स काउंटर आहे तिथून आता आपण पुढं आलेलो आहे. तर पुढं आल्यानंतर आपल्याला चॉकलेटचं जे सेल्स काउंटर आहे ते आपल्याला बघायला भेटतं.
तर समोरच चॉकलेटचं सेल्स काउंटर आहे. ते जे चहाचं जे सेल्स काउंटर आहे त्याच्यापेक्षा बरंच मोठं असं चॉकलेटचं सेल्स काउंटर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण चॉकलेट फॅक्टरीचा आणि टी फॅक्टरीचा व्हिडिओ बघितलाय. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.